नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव युवराज कोकरे. रेझोनन्स IAS या युट्यूबवर तुम्हाला आज गट ब चे जे उत्तर आहेत, सायन्स या विषयाची उत्तर आहेत, ती आज आपण पाहणार आहोत. संभाव्य उत्तर असणार आहेत. मोस्टली जे उत्तर आहेत ती उत्तरं तुम्हाला मी करेक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं पहिला जो क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन काय म्हणतो बघा. आता हा जो पहिला क्वेश्चन आहे, या क्वेश्चनसाठी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तो माहिती असणं आवश्यक आहे. आता पहिले आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ही जी कन्सेप्ट आहे ही काय आहे. जर असेल तर हा क्वेश्चन एक्झॅक्टली तशा पद्धतीने सुटून जातो. आणि जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर तुम्ही पाठ केला, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने माहित असला, तर माझं म्हणणं की मोस्ट ऑफ द जे काही फिजिक्सचे क्वेश्चन आहेत ते तिथून सॉल्व्ह होतात. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे ते तुम्ही पहिले समजून घेतलं पाहिजे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये तुम्हाला पहिले तर काही जे काही किरण म्हणतो आपण, तुम्ही त्याला किरण म्हणता, ते किरण आहे, ते किरण आपल्याला तुम्हाला समजून घेतले पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय ते समजून घेतले पाहिजे. आता त्यासाठी काय आहे, त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगेल की कशा पद्धतीने ती जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत त्या कशा पाठ करायच्या. पहिले आहेत ते म्हणजे रेडिओ वेव्हज, त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे मायक्रोवेव्हज, त्याच्यानंतर आहे ते म्हणजे इन्फ्रारेड्स, त्याच्यानंतर आहे ते म्हणजे व्हिजिबल लाईट, त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट, त्याच्यानंतर आहे ते म्हणजे एक्स रेज, त्याच्यानंतर आहे ते म्हणजे गॅमा रेज. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. आता ह्या जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत या पाठ करायचा तुमचा एक ट्रिक पण सांगतो. ट्रिक अशी आहे, रेडिओ मिरची आय लव्ह यू एक्स गर्लफ्रेंड अशी लक्षात ठेवली तरी चालेल. ठीक आहे, ही सोपी ट्रिक आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, आता याच्यामध्ये काय आहे, ही जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की रेडिओ जी वेव्ह आहे हिची जी वेव्हलेंथ आहे, ही जी वेव्हलेंथ आहे ही वेव्हलेंथ खूप जास्त आहे. आणि फ्रिक्वेन्सी जी आहे, फ्रिक्वेन्सी काय आहे, खूप कमी फ्रिक्वेन्सी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काय आहे, जर तुम्ही याचा ग्राफ काढला तर तुम्हाला ग्राफ अशा पद्धतीचा पाहायला मिळेल, है ना. अशा पद्धतीचा तुम्हाला हा ग्राफ पाहायला मिळेल. म्हणजे काय आहे, वेव्हलेंथ कशी आहे, जास्त आहे. फ्रिक्वेन्सी जास्त आहे का नाही, फ्रिक्वेन्सी जास्त कुठं आहे, इथं आहे. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की काय आहे, रेडिओ वेव्हज कडून तुम्ही जेव्हा गॅमा रेजकडे जाता तेव्हा काय आहे, त्याची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ कशी होणार आहे, इकडे कमी कमी होणार आहे, इकडे जाताना जास्त होणार आहे. मग इथं वेव्हलेंथ जास्त आहे आणि फ्रिक्वेन्सी कशी आहे, फ्रिक्वेन्सी कमी आहे. इथं फ्रिक्वेन्सी कशी आहे, जास्त आहे. जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर पेनिट्रेशन पॉवर कशी असणार आहे, ती पण कमी असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. एक झालं एक गोष्ट. मग आता हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम माहित असल्यानंतर आता आपण क्वेश्चन डील करू. क्वेश्चन काय म्हणतो, आता क्वेश्चन काय म्हणतो, स्टेट वेदर फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. ते बघायचं आपल्याला. एक्सरे जे काही एक्सरे आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, बरोबर आहे का. आता याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये एक्सरे आहे का, डेफिनेटली इथं आपल्याला एक्सरे पाहायला मिळतो. मग काय आहे, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. दुसरं, द वेव्हलेंथ ऑफ एक्सरे इज व्हेरी शॉर्ट. आता वेव्हलेंथ कुणाची जास्त आहे, रेडिओची जास्त आहे. कमी कुणाची आहे, हे इथून म्हणजे व्हिजिबल लाईट पासून जेवढे काही एवढे इथं आहेत त्यांची काय वेव्हलेंथ, ही कमी वेव्हलेंथ आहे. मग काय, एक्सरेची कमी आहे का, करेक्ट आहे. दुसरं म्हणजे काय, पहिलं ट्रू आहे, दुसरं ट्रू आहे. त्याच्यानंतर एक्सरे आर हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज. आता लक्षात ठेवा, गॅमा रेस पासून तर रेडिओ वेव्हज पर्यंत याच्यावर कोणताच चार्ज, नो चार्ज, याच्यावर कोणताच चार्ज नसतो, हे लक्षात ठेवा. या काय आहेत, या तो पण म्हणतो की नाही व्हॅक्यूम मधून जाणाऱ्या वेव्हज आहेत, त्याच्यावर चार्ज नसतो कोणताच. त्याच्यामुळे हे चार्जलेस वेव्हज आपल्याला पाहायला मिळतात. रेडिओ वेव्हज ह्या चार्जलेस आहेत. मग त्याच्यामुळे काय आहे, द एक्सरे आर हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज, नाही, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच बेसिसवर दुसरं जे स्टेटमेंट आहे ते पण आहे. तुम्ही एलिमिनेशन पण करू शकता. काय आहे, जर बघा हे स्टेटमेंट काय म्हणतो आपण, जर माहित असेल तुम्हाला की याच्यावर चार्ज नाही, तर ते जे दुसरं स्टेटमेंट आहे ते दुसरं स्टेटमेंट पण फॉल्स होऊन जातं. एक्सरे आर डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड डिफ्लेक्ट होण्याचा प्रश्न येत नाही, कारण त्याच्यावर कोणताच प्रकारचा चार्ज नाहीये. म्हणून हे जे दोन स्टेटमेंट आहेत, दोन स्टेटमेंट काय आहेत, चुकीचे आहेत. म्हणून आपलं उत्तर काय आहे, आपलं उत्तर एक आहे. काय आहे आपलं उत्तर, आपलं उत्तर याचं एक आहे. मग हे तुझं त्याचं एक्सप्लेनेशन आहे, हे तुमचं तिथं उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. आता हा जो क्वेश्चन आहे लॅटेंट हिटचा क्वेश्चन आहे. इथं लॅटेंट हिटवर क्वेश्चन विचारलेला आहे. लॅटेंट हिट ऑफ फ्युजन इज डिफाईन, डेफिनेशन विचारलेली आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये एक्सप्लेनेशनसाठी काहीच नाहीये. एक गोष्ट ठेवा, ही त्याची डेफिनेशन आहे. अशा बऱ्याच सारे जे हिट असतील, बरेच सारे जे काही टर्मिनॉलॉजी असतील त्याच्यात तुम्हाला तो डेफिनेशन विचारेल. हे डेफिनेशन मधला पार्ट आहे. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट युनिट मास ऑफ सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड ऍट इट्स मेल्टिंग पॉइंट विदाउट द राईज ऑफ टेम्परेचर इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट. त्याला लॅटेंट हीट म्हणतात. आता इथे एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. जर तुम्ही गुगल केलं तर गुगलमध्ये तुम्हाला ही डेफिनेशन तुम्हाला ॲज इट इज त्यांनी गुगलवरून कॉपी पेस्ट केलेली दिसते.
गुगलवरून तुम्हाला अशीच कॉपी पेस्ट केलेली दिसते, जास्त त्यांनीही डोकं लावलेलं नाही. मग हे काय आहे, डेफिनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळते. ही डेफिनेशन गुगलची मी इथं टाकलेली आहे, तुम्हाला तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन खूप सोपा आहे. सेम पद्धतीचा क्वेश्चन, पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्याच बेसिसवर हा क्वेश्चन बनवलेला आहे. आता क्वेश्चन काय आहे, आता क्वेश्चन आहे इथं अल्फा, बीटा आणि गॅमा जे रेज आहेत त्याच्यावर क्वेश्चन तरी बनवलेला आहे. आता काय म्हणतो तो, अल्फा कण काय आहेत. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, अल्फा कण काय आहेत, तर अल्फा कण हेलियमचा जो आहे, हेलियम जो आहे, या हेलियमचा काय आहे, न्यूक्लियस आहे. ह्या शोधानंतर समजलेला आहे, हा शोध लागला, ह्या शोधानंतर हे समजलं की हा काय आहे, हा हेलियमचा न्यूक्लियस आहे. हेलियम काय आहे, हेलियम आपण पाहतो है ना, काय आहेत याच्यामध्ये 2 प्रोटॉन आहेत, 2 प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन. हा काय झाला, हा हेलियम झाला है ना. ह्या 2 इथं इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2 न्यूट्रॉन आहेत, इथं 2 प्रोटॉन आहेत. आता या हेलियमचा न्यूक्लियस काय असेल, हा जो 2 पार्ट आहेत म्हणजे काय आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत, हा हेलियमचा न्यूक्लियस आहे. आणि हेलियमची आउटर जी सेल आहे त्यात इलेक्ट्रॉन आहेत. पण आपल्याला काय म्हटलं आहे, हे जो अल्फा कण आहे, जो की त्याला आपण काय म्हणतो अल्फा पार्टिकल आहे, तो अल्फा पार्टिकल काय आहे, काय असं तसं काही नसून हा काय आहे, हा हेलियमचा न्यूक्लियस आहे. मग हेलियमचा न्यूक्लियस कशापासून बनलेला आहे, हेलियमचा न्यूक्लियस बनलेला आहे कशापासून, 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन याच्यापासून हा हेलियमचा हे बनलेला आहे. मग हे आपल्याला कुठे पाहायला मिळतं, तर मग हा आपल्याला पाहायला मिळतो पार्टिकल कुठं, हेलियमचा ऍटम. हा हेलियमचा ऍटम कशापासून बनलेला आहे, 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन पासून बनलेला आहे. हा इथं तुम्हाला दिलेला आहे. हेलियमचा जो न्यूट्रॉन हे आहे तो काय म्हणतो, त्याला अल्फा म्हणतो. बीटा काय आहे, बीटा पार्टिकल. बीटा पार्टिकल कशाला म्हणतो आपण, बीटा 2 पद्धतीचे पार्टिकल आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे बीटा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि बीटा पॉझिटिव्ह है ना, प्लस म्हणतो, बीटा प्लस बीटा मायनस असं म्हणतो आपण. आता हे जे काही बीटा प्लस आणि बीटा मायनस आहे, हे काय आहे, कन्सेप्ट काय आहे, आता लक्षात ठेवा पाहिजे की, लक्षात ठेवा हा जो काही बीटा पार्टिकल आहेत, हे दोन्ही पार्टिकल आहेत आणि गॅमा काय आहेत, ही रेज आहे, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. हे रेडिएशन आहे, हे 2 पार्टिकल आहेत. मग त्यामध्ये हा जो बीटा पार्टिकल, हा बीटा पार्टिकल असं तसं काही नसून हा इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन ह्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर इलेक्ट्रॉन आहे, त्याला काय म्हणतो आपण, मायनस बीटा डिके म्हणतो, मायनस बीटा पार्टिकल म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काय हाय एनर्जी आहे, मी इथे येतो थोडंसं येतो, काय आहे त्याच्यामध्ये हाय एनर्जी आहे, हाय स्पीड इलेक्ट्रॉन आहेत. तर जर बीटा प्लस पार्टिकल बघितलं तर काय हाय स्पीड आहे, हाय स्पीड पॉझिट्रॉन आहे, त्याच्यामध्ये पॉझिट्रॉन आहेत है ना, विच इज द अँटी पार्टिकल ऑफ द इलेक्ट्रॉन. अँटी पार्टिकल आहे, इलेक्ट्रॉनचे अँटी पार्टिकल तो चालतो. न्यूट्रॉन रिच न्यूक्लियर आहे, इथे काय आहे, पॉझिट्रॉन रिच न्यूक्लियर पाहायला मिळतो. अँटी न्यूट्रिनो म्हणतात त्याला, याला न्यूट्रिनो म्हणतो. आणि याच्यावर क्वेश्चन विचारून झालेला आहे आयोगाचा, आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. नेचर कसं आहे, इलेक्ट्रॉन आहे, इथं नेचर कसं आहे, हा पॉझिट्रॉन आहे. म्हणून हे 2 प्रकार आपल्याला याचे पाहायला मिळतात बीटाचे. ठीक आहे. चार्ज कसा आहे, इथं मायनस आहे, इथं काय आहे, चार्ज पॉझिटिव्ह आहे. इथं काय स्पीड कसा आहे, लाईटच्या स्पीडने, हा पण कसा आहे, लाईटच्या स्पीडने आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा कमी जास्त प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळतो. मग बीटा काय आहे, तर इलेक्ट्रॉन आहे. हे इलेक्ट्रॉन आला म्हणजे काय आहे, पहिला हेलियम झाला, दुसरा बीटा काय आहे, इलेक्ट्रॉन झाला. आता तुम्ही लक्षात ठेवा, हे जे काही युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे, युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी कशाला म्हणतात, तर एक आहे ते म्हणजे काय आहे, एसआय युनिट जर बघितलं तर त्याला बॅक्वेरल म्हणतात, बीक्यू म्हणतो आपण त्याला है ना. बॅक्वेरल हे एसआय युनिट आहे, हे नॉन एसआय युनिट जे आहे ते क्युरी आहे. मॅरी क्युरी वगैरे त्यांनी ते शोध लावलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे, युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी काय आहे, क्युरी आहे. त्याच्यानंतर गॅमा रेज काय आहेत, तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत, फोटॉन ऑफ हाय एनर्जी. हाय एनर्जी त्याच्यामध्ये आहे, हाय पेनिट्रेशन पॉवर त्याच्यामध्ये पाहायला मिळते आपल्याला. म्हणून चौथा ऑप्शन काय आहे, जो डी आहे तो चौथा ऑप्शन आपल्याला गॅमाचा इथं आपल्याला जुळतो. मग हे जे काही सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स तुम्हाला कुठं पाहायला मिळते का, सोबतच तुम्ही काय आहे, इलिमिनेशनच्या माध्यमातून पण इथं जाऊ शकतात. काय आहे, युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी सगळ्याला माहित आहे, क्युरी आहे. कुठं आहे, सीचं 1 कुठं आहे, सीचं 1 आपल्याला इथं पाहायला मिळतं. मग त्याच्यामुळे काय आहे, तुमचं उत्तरही इथं सहज निघून जातं. मग त्याच्यामुळे काय आहे, अल्फा पार्टिकल काय आहे, तर डेफिनेटली हेलियम पार्टिकल आहेत, तर 3 उत्तर आहे. बीटा पार्टिकल काय आहे, तर इलेक्ट्रॉन आहेत, 3 आहेत, जिथं 2 आहे. त्याच्यानंतर काय आहे, युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी काय आहे, 1 आहे, क्युरी आहे, तर ह्याचं 1 आहे. आणि गॅमा पार्टिकल काय आहे, फोटॉन ऑफ हाय एनर्जी, हे आपल्याला चौथं पाहायला मिळतं. म्हणजे उत्तर काय आपलं आहे, इथं 4 उत्तर आहे. मी एक्सप्लेनेशन पण देतो आणि तुम्हाला ते समजून पण सांगण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने हे ते आहेत. तुम्ही इलिमिनेट करून पण तुमचं उत्तर काढू शकता. त्याच्यामुळे उत्तर काय असेल, 4 असेल. त्याच्यानंतर हा जो टेबल आहे, हा टेबल फेमस आहे,
जगामध्ये सगळीकडे पाहिजे तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला हा पाहायलाच मिळेल. मी जे एक्सप्लेन केलं त्याच बऱ्याच गोष्टी इथं आहेत. प्रॉपर्टीज बघा, इथं अल्फा दिलेला आहे, इथं बीटा दिलेला आहे, तिथं गॅमा दिलेला आहे. अल्फा अल्फा याला ए अशा डिनोट केलं जातं आणि अशा पद्धतीने पण लिहिलं जातं. हा हेलियमचा न्यूक्लियस आहे, याला हेलियमचा न्यूक्लियस म्हणतात. हा अशा पद्धतीने डिनोट केला जातो किंवा अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. आता याचं कंपोजिशन बघा, याच्यामध्ये काय आहे, 2 प्रोटॉन आहेत आणि 2 न्यूट्रॉन आहेत. मी तुम्हाला कंपोजिशन काढून दाखवलेलं आहे ना. ते झालं. चार्ज कसा आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज आहे, 2 चार्ज आहेत, पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला त्याच्या पाहायला मिळतात. त्याच्यामुळे काय आहे, याची आयोनायझेशन पॉवर पण जास्त आहे. मग आयोनाइज करण्याची ताकद याच्यामध्ये जास्त आहे, हे लक्षात ठेवा. हे पण तुम्हाला डोक्यात आलं पाहिजे. त्याच्यानंतर काय, बीटा काय आहे, हा एक इलेक्ट्रॉन आहे ना. बीटा 2 प्रकारचे आहे, पॉझिट्रॉन, न्यूट्रॉन आहे ना. न्यूट्रिनोवर क्वेश्चन विचारून झालेला आहे आयोगाचा, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. हा -1 असं अशा पद्धतीने डिनोट केला जातो. त्याच्यानंतर गॅमा, गॅमा काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ना. हे एक लाईट आहे. हा लाईट कुठून येतो तर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा अल्फा कण बाहेर निघतात, बाहेर निघाल्यानंतर त्याच्यामधून हे जे काही अल्फा कण आहेत, हे अल्फा कण जेव्हा बाहेर निघतात, त्या बाहेर निघल्यामधून एक एनर्जी बाहेर पडते. ती एनर्जी असं तसं काही नसून ते काय, गॅमा एनर्जी आहे. या गॅमा एनर्जी काय आहे, ते लाईट आहे. लाईट आहे काय म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, त्या वेव्हज तिथून बाहेर निघतात. मग ती काय आहे, ती एक आहे. आणि याच्यावर कोणता चार्ज नसतो. म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रेडिएशन्स आहेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज आपल्याला पाहायला मिळत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. इथं तुम्ही डोक्यात परमनंट फिक्स करून ठेवा. त्याच्यानंतर मासचा जर विचार घेतला, मास कसा आहे, रिलेटिव्हली हेवी आहे. कोण, अल्फा पार्टिकल. हा जो आहे हा त्याच्या लाइटर आहे ना, व्हेरी लाईट आहे. आणि हा तर याचं मासच नाहीये, गॅमाला तर मासच नाहीये, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय, इनिशियल स्पीड जर बघितलं तर काय आहे, अबाउट 10% ऑफ द स्पीड ऑफ लाईट. 10% म्हणजे हा हेवी आहे. कारण याच्यावर जे चार्ज आहे, तो चार्ज असल्यामुळे तो हेवी आहे. हेवी असल्यामुळे त्याचा जो स्पीड आहे तो स्पीड खूप कमी आहे. बीटाचं जर बघितलं तर काय आहे, लाईटच्या स्पीडच्या 90% आहे. म्हणजे लाईटच्या स्पीडचा इतका नसून, आणि हा जो काय, हा तर लाईटच आहे, त्याच्यामुळे स्पीड कसा आहे, लाईट सारखा स्पीड त्याचा आहे, कारण तो लाईटाचाच एक पार्ट आहे, त्याच्यामुळे त्याचा विषय आहे. पेनिट्रेशन ॲबिलिटी बघितलं तर कसं आहे, याची लो आहे. लो का आहे, तर ह्याच्यामध्ये आयोनायझेशन पॉवर जास्त असल्यामुळे त्याची जी पेनिट्रेशन पॉवर आहे ती जास्त नाही आहे, दूरपर्यंत जाऊ शकत नाही, दूर जाऊन पेनिट्रेट करू शकत नाही. मग त्याच्यामुळे काय आहे, याची लो आहे. याची कशी आहे, मीडियम आहे. याची कशी आहे, हाय पेनिट्रेशन पॉवर आपल्याला पाहायला मिळते, कारण हा दूर जाऊन पेनिट्रेट करू शकतो. ॲबिलिटी ऑफ आयोनायझिंग ॲटम्स व्हेरी हाय आहे. काय आहे, आयोनाइज करण्याची जी ताकद आहे. कारण आयोनाइज करण्यासाठी काय आहे, तुम्हाला जे चार्जेस आहेत ते चार्जेस पाहिजे त्याच्यावर. मग चार्जेस कोणा जो आहे, सर्वात जास्त कोणा जो आहे, अल्फा का जो आहे, बीटा गॅमा जो आहे का, नाही. मग सर्वात जास्त जर याचा जो आहे तर हा दुसऱ्याला देऊन चार्ज करू शकतो. मग आयोनायझेशन जे पॉवर आहे ना, ॲटम आहे तो व्हेरी हाय आहे. इथं मीडियम आहे आणि इथं लो आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने हे जे क्वेश्चन आहेत, ह्याच्यावर वारंवार क्वेश्चन तुम्हाला हे कन्फ्युज करतात म्हणून वारंवार क्वेश्चन विचारतो. मग इथं तुम्हाला डील करायचं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आता बघा, इथं काय क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ मोस्ट अबंडंट आयसोटोप ऑफ कार्बन. आता आयसोटोप म्हणजे काय, आयसोटोप म्हणजे काय आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असेल पण ॲटॉमिक मास नंबर हा डिफरंट असेल, त्याला आपण आयसोटोप म्हणतो. मग आता कार्बनचे जे आयसोटोप आहेत, इथे आपल्याला कार्बनचे 3 आयसोटोप आपल्याला पाहायला मिळतात, 12, 13 आणि 14. ठीक आहे. आता नॅचरली सर्वात जास्त जे काय आहे तो सर्वात जास्त कोणता पाहायला मिळतो आपल्याला, तो आहे 98.9%. हा नॅचरली अकोरिंग अबंडंट पद्धतीने सापडत होतो, म्हणजे कोण आहे, हा 12 आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा 1.11% पाहायला मिळतो, आणि हा तर रेडिओ ऍक्टिव्ह आहे. हा जो काही आयसोटोप आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, पण हे जे आहेत हे 2 स्टेबल आहेत आणि हा आपल्याला अनस्टेबल आपल्याला पाहायला मिळतो. मग हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, हे 2 स्टेबल आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह म्हणायला, आणि हे काय आहे 2 स्टेबल आपल्याला आयसोटोप पाहायला मिळतं. मित्रांनो, हे आयसोटोपवर विचारण्याची पद्धत त्याची जुनीच आहे. राज्यसेवेला असेल, कंबाईनला असेल, तो आयसोटोपवर क्वेश्चन विचारतो. मग आता मला तुम्ही क्वेश्चन आहे, माझ्या जे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की आता मी इथं त्यांनी कार्बनचे विचारलेले आहेत, तुम्ही मला आणखी जे काही कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मला कशाचे, हायड्रोजन असेल आणि त्याच्यानंतर कार्बन झाला, हायड्रोजन झाला, ऑक्सिजन आहे, याचे आयसोटोप जे आहेत, हे आयसोटोप मला तुम्ही कमेंट बॉक्स करून तुम्ही सांगा मला, आणि त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसे अनालिटिक जे काय आहे एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय आहे, सर्वात जास्त असणारा म्हणजे आपल्याला इथं चौथं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. अल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते आहे, है ना, विच इज द प्रायमरी ओर ऑफ अल्युमिनियम, ते आहे बॉक्साईट. हे तर वारंवार रिपीटेड PYQ आहे ना, हा PYQ आहे, हा खूप वेळेस आलेला असेल, कमीत कमी 25-30 वेळेस तो येऊन गेलेला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जो कॉपर आहे त्याचा ओर कोणता आहे, मॅलाचाईट आहे.
लीडचं जे ओर आहे त्याला गॅलेना म्हणतात आणि मॅग्नेशियमचं जे ओर आहे त्याला काय म्हणतात, डोलोमाइट म्हणतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता काय आहे, आज हा विचारलेला आहे, उद्या या तीनपैकी कोणाचा तरी नंबर असू शकतो. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही हे तीनही करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय आहे, हे ओव्हरकम करणं गरजेचं आहे, आयसोटोप पण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा एकदम सोपा प्रश्न, जॉग्राफीमध्ये तुम्ही वारंवार बघितला. आता ही एनसीआरटीची तुम्ही इमेज टावलेली आहे. एनसीआरटीच्या इमेजमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतात. युपीएससीचे मुलं, एमपीएससीची मुलं एनसीआरटी रेफर करतात. त्याच्यामुळे काय, एनसीआरटीचं एकदम स्टँडर्ड असतं आपल्याला. आता त्याच्यामुळे काय केलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट ऑर्डर ऑफ ऍटमॉस्फेरिक लेअर. पहिली कोणती आहे, ट्रोपोस्फिअर आहे. त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर आहे. त्याच्यानंतर मिझोस्फिअर आहे. त्याच्यानंतर थर्मोस्फिअर आहे. मग दिलेले आहेत का इथं, एक आहे. हे काय, ट्रोपोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे, मिझोस्फिअर आहे आणि थर्मोस्फिअर आहे. मग हा जो ही जी काय आहे, या इमेजच्या माध्यमातून हा क्वेश्चन क्रिएट केलेला आहे. याच्यामध्ये हे तुम्हाला माहित आहे की काय आहे, ह्या ज्या दोन ज्या आहेत, स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर, ह्या होमोस्फिअर आहेत. होमोस्फिअर आहेत. आणि हे जे काय आहे, याचं टेम्परेचर कमी जास्त होत राहतं. त्याच्यामुळे काय, ह्या होमोस्फिअर आपल्याला पाहायला मिळतात. मग काय आहे, उत्तर आपलं चौथं असलं पाहिजे इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, डेंटेलियम बिलॉंग टू फायलम. डेंटेलियम कोणत्या फायलमशी जुडलेला आपल्याला पाहायला मिळतो, डेंटेलियम है ना. डेंटेलियम हा मोलुस्का या जो फायलम आहे, या फायलमचा मेंबर आपल्याला पाहायला मिळतो. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अॅनालिडाचं जर एक्झाम्पल सांगायचं तर अॅनालिडा म्हणजे काय, अर्थवॉर्म आहे. आर्थ्रोपोड्स म्हणजे काय आहे, तुमचे जे काही झुरळ वगैरे जे पाहता तुम्ही है ना, जे काही बीज वगैरे पाहतात ते आहेत. एकायनोडर्मॅटाचं एक्झाम्पल काय आहे, स्टारफिश आहे. त्याच्यामुळं डेंटेलियम जो आहे, तो डेंटेलियम कसा दिसतो, डेंटेलियम म्हणजे काय आहे, दातासारखा आहे. आणि हा तो प्राणी आपल्याला पाहायला मिळतो. हा जो काय आहे, हा तो जे काही तो जो मेंबर आहे, तो मेंबर आपल्याला फायलम मोलस्काचा हा जो डेंटेलियम मेंबर आहे, हा आपल्याला तुम्हाला इथं मी दाखवलेला आहे. त्याच्यामुळे हा लक्षात ठेवा, अशा पद्धतीचा तो दिसतो. मग तुम्हाला लक्षात ठेवलं मित्रांनो की मोलस्कावर आयोगाने मागच्या ज्या एक्झाम आहेत, एक्झाम मध्ये वारंवार क्वेश्चन विचारलेले मोलस्कावर. मोलस्काची मेंबर तुम्हाला माहित पाहिजे. जे काही मोलस्का आहे, आर्थ्रोपोड्स आहेत, हे मोठे ग्रुप आहेत, जायंट ग्रुप आहेत. त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे, कारण इथून क्वेश्चन बनतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, वारंवार तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की मोलस्कावर तो क्वेश्चन विचारतोय. तो टॉर्जन आणि डिटॉर्जन याच्यावर क्वेश्चन विचारला मागच्या वेळेस त्यांनी. मग काय केलं पाहिजे की तुम्ही या मोलस्कावर काम केलं पाहिजे, आर्थ्रोपोड्सवर काम केलं पाहिजे. हे जे काही छोटे छोटे आपलं आहेत है ना, जे काही तुम्हाला नॉन व्हर्टिब्रेट्स आहेत, त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. जर तुम्हाला क्वेश्चन जे करायचे करेक्ट करायचे, तुम्ही इथे काम केलं पाहिजे, त्याच्या स्पेसिसवर काम केलं पाहिजे. ते तुम्हाला इथं पाहायला मिळतंय है ना. हा जर मोलस्का झाला, त्याच्यानंतर तुम्हाला इथं आणखी गोष्ट, आणखी 73 नंबरचा क्वेश्चन बघा तुम्ही. आता 73चा नंबर क्वेश्चन काय आहे, मेनी स्पेसिस ऑफ कॅटफिश हॅव टेस्ट बर्ड्स. आता लक्षात ठेवा, व्यवस्थित पद्धतीने क्वेश्चन वाचला तर क्वेश्चन सॉल्व्ह होतो. टेस्ट बर्ड म्हणतो है ना. टेस्ट बर्ड कोणत्या, म्हणजे ही जी काही स्पेसिस आहे कॅटफिश है ना, ऑन विस्कर लाईक प्रोजेक्शन, त्याचं विस्कर लाईक प्रोजेक्शन आहे, विच हेल्प इन फाइंडिंग फूड आर कॉल्ड ॲज. असं कोणतं बर्ड आहे, असं कोणतं जे काही प्रोजेक्शन आहे की ज्याच्या माध्यमातून तुझी काय फिश आहे, ती फिश फूड हे जे आहे ते फूड फाइंड आउट करण्यासाठी त्याला मदत होईल, असं कोणतं आहे है ना. तुम्ही बघितलं असेल की ऑप्शन मध्ये एलिमिनेट केल्यानंतर हे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात. या तिन्ही मध्ये टीथ आहे. आणि टीथ हे जी काही कन्सेप्ट आहे, ही टीथ कधीच सेन्सरचं काम करत नाही. आता फाइंडिंग फूड है ना, फूड शोधण्यासाठी तुम्हाला एखादं प्रोजेक्शन लागेल, एखादं तुम्हाला अँटेना लागेल, तुम्हाला एखादं अशा पद्धतीचं इक्विपमेंट लागेल, ज्याच्या मदतीतून तो सेन्सर करेल, सेन्स करण्याचा प्रयत्न करेल. सेन्स करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, तुम्हाला सेन्सरी ऑर्गन्स लागतील. मग सेन्सरी ऑर्गन असलं पाहिजे. तर मग सेन्सरी ऑर्गन हा टीथ नसतो. टीथ काय असेल, तो टीथ नसेल, तो अँटेना म्हणतात त्याला, ते अँटेना पाहिजे. मग हे टीथ जे आहेत, हे टीथ इथंच कटतात, 1 2 3. मग एक राहतं कोणतं, बार्बेल्स है ना. बार्बेल्स काय असेल, हा जो सेन्सरी ऑर्गन आहे, तो सेन्सरी ऑर्गन म्हणतात त्याला. हा काय, त्याचं नाव काय आहे, टेस्ट बर्ड आहे. आणि हा आपल्याला मोस्ट ऑफ द जे काय कॅटफिश आहे, ते कॅटफिश मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि ही जी काय कॅटफिश आहे, आता हा बार्बेल्स कोण आहे, हा बार्बेल्स कोण आहे, तर हे जे बघा दिसले तुम्हाला, हे जे आहेत हे बार्बेल्स आहेत. हे बार्बेल्स तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हे बार्बेल्स आहेत, याला काय म्हणतो, हे ज्या मुछा आहेत, त्या मुछा आहेत त्याला बार्बेल्स म्हणतो. आणि हे काय आहेत, हे सेन्सरी प्रोजेक्शन आहेत, हे फूड फाइंड आउट करण्यासाठी त्याला मदत करतात. आणि हे तुमची कॅटफिश आहे है ना, ही तुम्हाला कॅटफिश पाहायला मिळतात. एवढं क्लिअर आहे का. मग हे आपलं उत्तर काय असेल, आपलं उत्तर 2 असेल. इथं आपलं उत्तर काय आहे, आपलं उत्तर 1 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता प्राणी है ना, विच ऑफ द फॉलोइंग अॅनिमल बिलॉंग टू द ग्रुप ॲग्नाथा. ग्नाथा आणि अग्नाथा असे 2 ग्रुप आहेत. द मोस्ट प्रिमेटिव्ह व्हर्टिब्रेट्स.
मोस्ट प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट कोणाला म्हटलं जातं? आता लक्षात ठेवा, मी आता अज्ञाथा म्हणजे काय आहे? ज्याला जॉलेस म्हणतो, जॉलेस फिश म्हणतो आपण त्याला. त्याला जॉ आहे का? नाही, जॉलेस फिश आहे. नाव काय आहे? नाव आहे लॅम्प्रे. लॅम्प्रे जी आहे ती काय आहे? जॉलेस फिश आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरी जे एक फिश आहे त्याला हॉक फिश म्हणतात. डॉग इथं केलं त्यांनी हॉक फिश आहे, ती पण त्याचं एक्झाम्पल आहे. पण इथं काय आहे? डॉग केलं त्याच्यामुळे चुकलेलं आहे. पण उत्तर काय आपलं? 3 आहे. ही तुम्हाला इथं मी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर 75वा क्वेश्चन बघा काय म्हणतो. Which mineral play important role in calcium metabolism in plant? कॅल्शियम मेटाबॉलिझम साठी आणि हा PYQ आहे. हा PYQ आहे. बोरॉन आहे. काय आहे? बोरॉन आपल्याला पाहायला मिळतं कॅल्शियम मेटाबॉलिझम साठी. प्लांट मध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट मिनरल कोणतं असेल तर मित्रांनो ते बोरॉन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन सिंपल आहे, फक्त तुम्हाला त्याच्या एक्झाम्पल माहित असले पाहिजे. एक क्वेश्चन काय आहे? इथं काय दिलेलं आहे? अल्गी दिलेला आहे, ब्रायोफाइट दिलेला आहे, टेरिडोफाइट दिलेला आहे, जिम्नोस्पर्म दिलेला आहे. आता तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जर माहित असतील या गोष्टी आहे ना, त्याला आपण क्रिप्टोगॅम्स आणि फिनोरोगॅम्स म्हणतो. क्रिप्टोगॅम्स आणि फिनोरोगॅम्स मधलं हे सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. क्रिप्टोगॅम्स मध्ये कोण येतं? त्याच्यामध्ये ब्रायोफाइट आणि अल्गी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात, है ना. अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट त्याच्यामध्ये आपल्याला क्रिप्टोगॅम्स मध्ये पाहायला मिळतात. आणि जे जिम्नोस्पर्म आहे, अँजिओस्पर्म आहे, इथे एक अँजिओस्पर्म राहिलेला आहे, अँजिओ राहिलेला आहे, अँजिओस्पर्म राहिलेला. हे काय आहे? हे आपल्याला फिनोरोगॅम मध्ये पाहायला मिळतात. मग हे जे काही क्रिप्टोगॅम्स आहेत, त्या क्रिप्टोगॅम्सचा अर्थ काय होतो? ज्याचे गॅमिट्स लपलेले आहेत त्याला क्रिप्टोगॅम्स म्हणतो. मग हे क्रिप्टोगॅम्स आहेत, हा वारंवार या क्रिप्टोगॅमवर क्वेश्चन विचारतो आयोग. मग जर तुम्ही अल्गी बघितलं तर याच्यामध्ये अल्गी कोण आहे? अल्गी आपल्याला एकच आहे, ते म्हणजे क्लॅडोमोनास. क्लॅमॅडोमोनास हे अल्गी आहे. ब्रायोफाइट कोण आहे? ब्रायोफाइट आपल्याला फिनोरिया पाहायला मिळतो. टेरिडोफाइट कोण आहे? टेरिडोफाइट आपल्याला लायकोपोडिया पाहायला मिळतो. आणि जिम्नोस्पर्म कोण आहे? जिम्नोस्पर्म आपल्याला सायकस आहे. आणि राहिला एक कोणता? तो अँजिओस्पर्म आहे. अँजिओस्पर्म म्हणजे काय? तुमचं मँगो, आजकाल तुम्ही जेवढे काही फळाची झाडं पाहतात ती सर्व काय? अँजिओस्पर्म आहेत. मग हे 4 जे काय आहेत, हे जे 4 प्लांट ग्रुप आहेत, त्या 4 प्लांट ग्रुपचे हे एक्झाम्पल आपल्याला इथं पाहायला मिळतं. मग अल्गीचं काय पाहायला मिळतं? अल्गीचं 4 उत्तर पाहायला मिळतं तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतं, ते म्हणजे उत्तर 3 आहे, है ना. 1 2 3 4 म्हणजे काय आहे? 1, दुसरं 2, हे असं 3 आणि हे असं 4, हे तुम्हाला उत्तर आहे. एवढं क्लिअर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? व्हॉट सिम्पटम ऑफ phosphorus deficiency is characterized by a stunt growth of the entire plant, dark green coloration at the leaves, which may be malformed and contains small area of ideal tissue is called as नार्कोटिक स्पॉट्स म्हणतात त्याला. त्याला काय म्हणतात? अशा पद्धतीचे स्पॉट त्याच्यावर पडतात त्याला काय म्हणतात? नार्कोटिक स्पॉट म्हटलं जातं. वेल्टिंग म्हणजे काय आहे? ते कोमजणं होऊन जातं, है ना, त्याला वेल्टिंग म्हणतो. कर्लिंग ऑफ लिप म्हणजे काय आहे? लिप थोडेसे कर्व होऊन जातात, है ना, आतमधून कोमजून जाण्याचा प्रकार तो आपल्याला पाहायला मिळतो. 78 नंबरचा क्वेश्चन काय आहे? म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 3 असेल इथं, लक्षात ठेवा. एबीओ जो ब्लड ग्रुप आहे, है ना, एबीओ ब्लड ग्रुप वॉज डिस्कवर्ड बाय, कुणी शोधला आहे? तो शोधला आहे कुणी? कार्ल लॅन्सलेनर यांनी तो शोधलेला आहे. या गोष्टीसाठी त्यांना नोबेल पण मिळालेला आहे, नोबेल प्राइज पण मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर एबी जो ग्रुप आहे, एबी हा जो ब्लड ग्रुप आहे, हा शोधण्याचं काम कोणी केलं? डिस्कवर कोणी केलेलं आहे? या 2 व्यक्तींनी केलेलं आहे. नाव कोण आहे? डिस्कॅस्ट्लो आणि स्टर्ली हे जे 2 सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टने हा जो काही एबी ब्लड ग्रुप आहे तो शोधण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे विल्यम हार्वे. विल्यम हार्वेनी काय केलेलं आहे? जी काही सर्क्युलेटरी सिस्टम आहे त्या सर्क्युलेटरी सिस्टम शोधण्याचं काम कोणी केलं आहे. आणि हा याच्याशी रिलेटेड नाहीये, हे तिन्ही रिलेटेड आहेत. जे ब्लड ग्रुपशी रिलेटेड आहे, हा ब्लड ग्रुपशी रिलेटेड नाहीये, त्याच्यामुळे याचा काही विषय आपल्याला इथं घ्यायचा नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? तुम्ही ब्लड ग्रुपच्या रिलेटेड तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की काय आहे, याच्या संदर्भात करंट अफेअरमध्ये पण तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला तो क्वेश्चन आत्ताच नुकताच या एक्झाम मध्ये तुम्हाला इथूनही डील होत होता. तर तुम्हाला काय दिलेलं आहे? रक्तगटाचा शोध, है ना, कार्ल लॅन्डस्टेनर यांचा जन्म 14 जून 1898 मध्ये झालेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हंगेरी इथे झाला होता. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. आता लक्षात ठेवा, 14 जून झालेला आहे आणि ह्या 14 जूनलाच काय म्हटलेलं आहे? रक्तदान दिन म्हणून पण घोषित केलेला आहे. काय आहे? रक्तदान दिन म्हणून पण 14 जून जो आहे तो 14 जून जागतिक रक्तदान दिन म्हणून घोषित केलेला आहे. मग हा 14 दिन काय आहे? हा जो काही दिन विशेष आहे त्या दिन विशेष मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग तुम्ही काय केलं पाहिजे? हा पण लक्षात ठेवला पाहिजे.
है ना. मग तुम्हाला क्वेश्चन बघा, आता करंटशी बरेच साऱ्या गोष्टी रिलेटेड असतात, करंटशी बरेच सारे कनेक्शन पण असतं. तुम्ही इथून हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा क्वेश्चन करंटच्या बेसिसवर तुम्हाला विचारला गेलेला होता आणि हे तुम्हाला माहित असलं पाहिजे होतं. आता 14 जून आहे, आता हे 14 जून तुम्हाला पाठ पाहिजे की काय आहे, त्या दिवशी जागतिक रक्तदान दिवस आहे, हे पण तुम्हाला पाठ पाहिजे. कारण नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला कशावर पाहायला मिळतो, जो दिन विशेष आहे, दिनावर विचारलेला क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. मग जागतिक मधुमेह दिन कोणता आहे, तसंच विचारेल तो काय आहे, जागतिक रक्तदान दिवस कोणता आहे, असं तो विचारेल. मग तुम्हाला सिंपल माहित पाहिजे की काय आहे तो दिवस कोणता आहे, तर तो 14 जून आहे. हा पहिलंच उत्तर तिथं दिलेलं आहे 14 जूनचं. ठीक आहे. मग काय आहे, हे कशाचं आहे, हे जागतिक 14 जून कशाचं म्हटलेलं आहे मी, जागतिक रक्तदान दिवसाचं आहे. पण आता याचं कसं आहे, जागतिक मधुमेह दिवसाचं उत्तर काय आहे, 14 नोव्हेंबर आहे. पाच सिमिलॅरिटी तुम्ही इलिमिनेट पण करू शकता. तुम्हाला जर माहित असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने कन्फ्युज पण करू शकता. मग जागतिक मधुमेह दिवस या दिवशी साजरा केला जातो, कोणता, 14 नोव्हेंबर आहे. त्याच्यानंतर 80वा जो क्वेश्चन आहे है ना, 80 नंबरचा क्वेश्चन काय क्वेश्चन आहे 80 नंबरचा हा क्वेश्चन बघा, व्हिटॅमिन हेल्प इन ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगवर व्हिटॅमिनशी रिलेटेड क्वेश्चन आहे, ब्लड क्लॉटिंगशी विचारलेला आहे. ब्लड क्लॉटिंगसाठी मदत करणारा व्हिटॅमिन कोणता आहे, तर ते आहे क. त्याच्यानंतर ई जो व्हिटॅमिन आहे तो कशासाठी आहे, तो आहे वंध्यत्व. आणि हा जो डी आहे तो डी कशासाठी आहे, तो डी आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे काय आहे, तो रिकेट्ससाठी है ना, रिकेट्स. आणि जो सी आहे तो कशासाठी आहे, तो स्कर्वी आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं पाहिजे की हे जे काही व्हिटॅमिन्स आहेत, या व्हिटॅमिन्स मध्ये जे काही हे व्हिटॅमिन्स आहेत, या व्हिटॅमिन्स मध्ये असे व्हिटॅमिन्स आहेत, असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आता याच्यामधले वॉटर सोल्युबल कोणते आहेत, याच्यामध्ये कोणते वॉटर सोल्युबल आहेत आणि फॅट सोल्युबल कोणते आहेत, है ना, वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. आता याच्यामध्ये वॉटर सोल्युबल जे आहेत ते सी आणि बी आहे. सी आणि बी हे वॉटर सोल्युबल आहेत आणि बाकीचे राहिलेले जे काय आहेत, डी आहे, बी आहे, डी आहे, ई आहे, के आहे आणि ए आहे, हे काय आहेत, हे फॅट सोल्युबल आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. मग हा अशा पद्धतीचा क्वेश्चन पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बी आणि सी हे जे काय आहेत हे कसे आहेत, वॉटर सोल्युबल आहेत आणि फॅट सोल्युबल आपल्याला डी, ई, के, ए हे आपल्याला फॅट सोल्युबल पाहायला मिळतात. अशा पद्धतीने हे जे क्वेश्चन आहे हे क्वेश्चन तुम्हाला डील करायचे होते आणि हे जे काही संभाव्य उत्तरं दिलेली आहेत ही तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, तुमच्या पेपरामध्ये कशा पद्धतीने ते करेक्ट येतात ही मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगितलेले आहेत. मला नाही वाटत याच्यामध्ये काही चेंज होईल. आयोग याच्यामध्ये काही चेंज देण्यासारखं नाहीये, कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे PYQ विचारलेले आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क्स किती आले, 15 पैकी किती आले ते पण मला सांगा. थँक्यू, धन्यवाद.